मला नाही वाटत, की असं कोणी असेल, की त्याला ही डाळ फळं अजिबात आवडणार नाही. तर बनवताना जर ही तुमच्याकडून खूप जास्त कडक होत असेल, तर ही रेसिपी नक्कीच फॉलो करा. इथं मी 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे. त्यामध्ये 2 वाट्या नॉर्मल गव्हाचं पीठ घातलेलं आहे. आता यामध्ये पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ, 1 टेबलस्पून आपण इथं ओवा घातलेला आहे. सोबतच पाव चमचा सोडा घातलेला आहे आणि 3 टेबलस्पून आपण कडकडीत तेलाचं मोहन घातलेलं आहे. व्यवस्थित मिक्स झालं, की यामध्ये 1/3 कप आपण दही घालूया. त्यानंतर थोडं-थोडं पाणी घालून घट्टसर असं पीठ मळून घेऊया आणि याचे असे काही प्रकारचे उंडे बनवून घेऊयात. तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग याला लहान-मोठे नक्कीच करू शकतात. नंतर याला आपण एकदम उकळत्या पाण्यामध्ये खळखळ करून 5 मिनिटासाठी उकळून घेऊयात, म्हणजे स्टीम करून घेऊयात आणि 5 मिनिटानंतर हे व्यवस्थित स्टीम झाल्यानंतर आपण लगेचच काढून घेऊयात. बघू शकतात किती सॉफ्ट आणि फ्लफी दिसत आहे आणि जाळीदार सुद्धा झालेले आहे. लगेचच हव्या त्या शेपमध्ये कट करून घेऊया आणि कडकडीत तेलामध्ये हे आपण तळून घेऊयात. तळताना गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे. गोल्डन ब्राऊन कलर आला की लगेचच काढून घ्यायची. बघू शकतात तयार आहे आपली मस्त खुसखुशीत अशी बट्टी. डिटेल रेसिपी जर हवी असेल ना तर मी खाली टॅग करत आहे, नक्की चेकआउट करा. चला तर मग नेक्स्ट व्लॉगमध्ये भेटूयात. बाय बाय.